मराठा समन्वयक आंदोलक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील आपल्याबरोबर आहेत. लाखे सर, ज्या पद्धतीने GRची चर्चा झाली, 2 दिवस मंथन झालं, आता थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तो सरसकट GR नाही. आता जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सरसकट कुणबीमध्ये आला. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. कारण हा शासन आदेश जो काढलेला आहे हा कायदा नव्हे. लोकांचा असा समज आहे की हा कायदा आहे, तर हा कायदा नाही, हा शासन आदेश आहे. आणि ह्या शासन आदेशामध्ये शासन आदेश कशा पद्धतीनं वाचायला पाहिजे या संदर्भात समाजामध्ये आज अभ्यास नाही. त्यामुळे लोकांना असं वाटतंय की सगळे मराठी सरसकट जातील. तशी वस्तुस्थिती नाही आहे. हा जो काही शासन आदेश काढलेला आहे 2 तारखेला, त्यामध्ये वर जे वाचा म्हणून रायडर दिलेले आहेत 1 ते 10, त्यापैकी नंबर 1, नंबर 3 आणि नंबर 10 हे जे रायडर आहेत की ते कायद्याचा आधार त्यामध्ये दिलेला आहे. तो आधार असा आहे की 2010चा जो कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन कायदा आहे तो 2012 मध्ये त्यामध्ये सुधारणा झाल्या आणि 2024ला सुधारणा झाल्या. ह्या सुधारणा विसरून हा GR लागू होऊच शकत नाही. आणि त्या सुधारणा अशा आहेत, कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा नियम जो आहे तो देशामध्ये एकच आहे. आणि त्यामध्ये अर्ज जरी करायचा आहे तर जातीला सांकेतिक क्रमांक दिलेले आहेत. आणि त्याप्रमाणे कुणब्याला एक सांकेतिक क्रमांक आहे आणि मराठ्यांना कुठलाही सांकेतिक क्रमांक नाही. कारण मराठा हा अदर बॅकवर्ड क्लासेस ह्या घटकामध्येच मराठ्याची नोंद नाहीये. म्हणून जर तुम्ही त्यामध्ये तुम्हाला अर्ज जरी करायचा आहे तर तो सांकेतिक क्रमांक त्यामध्ये टाकावा लागतो आणि मराठ्यांना कुठलाही सांकेतिक क्रमांक नाही. त्यामुळे ह्या आरक्षणासाठी मराठा समाज हा पात्रच नाही. जो कुणबी आहेत जे त्यामध्ये सांकेतिक क्रमांक कुणब्याचा टाकू शकतात आणि तो जुळला तर त्यालाच प्रमाणपत्र मिळेल. म्हणून कालपासून जे माननीय मुख्यमंत्री सांगतायत दुरुस्ती करून OBC समाज अंगावर येऊ नये या दृष्टिकोनातून ते सांगतायत, ते काय मराठा समाजाच्या भल्यासाठी सांगत नाहीत. OBC समाजाचे आंदोलन थांबले पाहिजे, OBC समाज अंगावर आला नाही पाहिजे यासाठी मुख्यमंत्री ते सांगतायत. आणि ते जे सांगतायत की ज्यांचं रक्ताचं नातं आहे आणि ज्यांची कुणबी अशी नोंद आहे आणि तीही 1967 पूर्वी, त्याच लोकांना हे प्रमाणपत्र मिळेल. म्हणजे ढोबळ मानानं आणि कायदेशीर दृष्ट्या जर आपल्याला यामध्ये बोलायचं आहे तर जो कुणबी आहे, ज्याचं कुणबी तो सिद्ध झालेला आहे, त्यालाच कुणबी म्हणून या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. एकाही मराठ्यांना यामध्ये प्रमाणपत्र मिळू शकत नाही. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मराठ्याची फसवणूक करत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की मराठ्यांना यामधून आरक्षण मिळेल, हे सरासर चूक आहे, खोटं आहे. मराठा समाजाच्या एकाही माणसाला यामधून आरक्षण मिळणार नाही. या कागदाचा काही एक उपयोग होणार नाही का? म्हणजे मला असं म्हणायचं की मनोज जरांगेंची जी मागणी आहे त्या दृष्टीने पुढे चालण्यासाठी ही सुरुवात पण असू शकणार नाही. मनोज जरांगे पाटील स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी आणि मी समाजासाठी खूप काही केलंय हे दाखवण्यासाठी, एकतर जे वर्षोनुवर्ष ज्या समाजामध्ये काम करणारे जे विविध घटक आहेत सामाजिक संघटनाचे, मराठा समाजामध्ये काम करणारे अनेक सामाजिक संघटना आहेत. आरक्षणाचा लढा काही मनोज जरांगे पाटलापासून चालू झालेला नाही. अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे. त्यामध्ये राजेंद्र दाते पाटील असतील, किशोर चव्हाण असतील, विनोद पाटील असतील, शिवानंद भानुशे असतील किंवा योगेंद्र केदार असतील, अशा पद्धतीनं शेकडो काम. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ ज्याला हात लागला त्यांनी ओढायचं. पण तो मनोज जरांगे पाटलाचा सध्या समज असा आहे की जगन्नाथाचा रथ मी एकटा ओढतोय आणि मी ओढला तरच हा रथ पुढे जाईल. हा त्यांचा व्रथा अभिमान आहे आणि त्यातून समस्त मराठा समाजाचं ते आंदोलन नुकसान करत आहेत. माझा तर जाहीर आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत, कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत. आणि कुणब्यांना कसं सोयीस्कर होईल, हैदराबाद संस्थांमधील कुणब्यांना कशा पद्धतीने यातून आरक्षण मिळेल एवढाच त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याची एकही मागणी वैध, कायदेशीर, घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीचे नाही. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी असं मला दाखवून द्यावं की ही मागणी त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आहे. कारण त्यांना कायदा, शासन आदेश, पुरावाचा शासन आदेश यातला फरकच मनोज जरांगे पाटलांना कळत नाही. आणि हैदराबाद गॅजेट जे आहे, हैदराबाद गॅजेट लावा म्हणजे काय लावा, त्यातलं कुठली गोष्ट लावा हेही त्यांना कळत नाही. आणि स्वतःच्या अज्ञानातून ते संपूर्ण मराठा समाजाची जी ताकद आहे, आज करोडो मराठा रस्त्यावर उतरलाय.
आपण कल्पना करू शकत नाही एवढा हजारो कोटीमध्ये मराठ्यांनी खर्च केलाय. फुलावर मराठ्यांनी 5-50 नाही 100 कोटी रुपये या ठिकाणी उधळलेत. पण मिळालं काय मराठा समाजाला? न्यायमूर्ती शिंदे कमिटी जी अपॉइंट झाली राज्यामध्ये ती केवळ एकनाथराव शिंदे साहेबांना मराठा समाजाबद्दल जी सहानुभूती होती त्यातून न्यायमूर्ती शिंदे कमिटी अपॉइंट झाली. आणि न्यायमूर्ती शिंदे कमिटीनं त्या काळामध्ये त्यांना जो काही पूर्ण कार्यकाळ मिळाला त्यांनी मराठवाड्यातले हैदराबाद संस्थांमधले जवळपास 2.5 कोटी डॉक्युमेंटचं त्यांनी डॉक्युमेंटेशन केलंय. ते डॉक्युमेंटेशन त्यांनी बघितलंय आणि त्यानंतर नोंदी किती मिळाल्या? फक्त 46,000 नोंदी ह्या मराठवाड्यामध्ये मिळाल्या आहेत. त्यानंतर त्या नोंदीहून प्रमाणपत्र किती मिळाले तर हे 2,39,000 प्रमाणपत्र मिळाले. आणि इथून पुढे खरा खेळ चालू होतो की प्रमाणपत्र मिळाले त्यानंतर ह्या GR मध्ये जो काही क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10चा रायडर आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन चालू होतं. आणि त्यानंतर कास्ट तुमची व्हॅलिडिटी होत नाही, व्हेरिफिकेशन मिळत नाही. मग त्या प्रमाणाला भिंतीवर टांगून ठेवण्याशिवाय कायदेशीर दृष्ट्या कुठेही उपयोग होत नाही. म्हणून त्यानंतर किती लोकांना कायदेशीर दृष्ट्या त्यांची कास्ट व्हॅलिडिटी व्हेरिफिकेशन झालं तर शासकीय जो आकडा आहे जो कालच प्रसिद्ध झालाय आणि माहिती अधिकाराच्या कायद्यातून तो मागवलाय 8,300 लोकांचं फक्त कास्ट अँड व्हॅलिडिटी झाली. म्हणजे हा जे काय आंदोलन चालू आहे म्हणतात म्हणून जरांगे पाटील आणि माझ्यामुळे करोडो लोकांना फायदा झाला. 58 लाख नोंदी आणि 2 कोटी मराठा गेले. 58 लाख नोंदी ज्या आहेत ह्या ज्या नोंदी आहेत 1967 पासूनच्या आहेत. मराठा समाजच नाही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन प्रमाणे जितक्याही लोकांनी आजपर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढले असतील त्यांची ती नोंद आहे. ती फक्त मराठीच आहे का? नाही. अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून ओबीसी मधील ज्या ज्या घटकाला प्रमाणपत्र काढावं लागतं त्याची ती नोंद आहे त्या समाजाची. तशी कुणबी समाजाची नोंद आहे राज्यभरातली. त्यामध्ये बबनराव तायवाडे येतात, त्यामध्ये पंजाबराव देशमुख येतात. ते काय म्हणून जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे त्यामध्ये आलेत का? काहीही संबंध नाही त्याचा. तर राज्यामध्ये जे 58 लाख लोक आलेत यामध्ये जवळपास 95% विदर्भ वराडातले आहेत, 80% लोक हे खानदेश मधले आहेत आणि 60 ते 65% पेक्षा जास्त लोक हे उर्वरित महाराष्ट्रातले आहेत. आणि जे काही न्यायमूर्ती शिंदे कमिटी जी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी नेमली होती आणि कामाला लावली होती त्या कमिटी नंतर मराठवाड्यामध्ये फक्त 49,000 नोंदी मिळाल्यात. आणि त्यामुळे 2,39,000 प्रमाणपत्र वितरित झालेत आणि 8,500 लोकांची फक्त व्हॅलिडिटी झाली. हे जर यश मनोज जरांगे पाटलाचं आहे आंदोलनाचं तर त्यांनी त्यांचं समजावं. पण हेही त्यांनी विसरू नये की जोपर्यंत हे आंदोलन चालू होतं न्याय मार्गानं, वैध मार्गानं आणि कायद्याच्या चौकटीत बसून तोपर्यंत ते आज ज्यांच्यावर टीका करतायत ते सगळे लोक त्यांच्यावर खांद्याला खांदा लावून होते. शिवानंद भानुशी असतील, विनोद पाटील असतील, योगेश केदार असेल किंवा किशोर चव्हाण असेल, राजेंद्र दाते पाटील असेल किंवा आम्ही सगळे असू, आम्ही एकत्र त्या ठिकाणी काम करत होतो आणि न्यायिक दिशा ठरवत होतो, कायदेशीर दिशा ठरवत होतो. आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की मनोज जरांगे पाटील हे स्वतःची बुवाबाजी यामध्ये चालवतात, त्यांना कॅमेरा स्वतःपासून इकडे जायला नकोय हे ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी पासून आम्ही आंदोलनापासून बाजूला झालो. आणि बुवाबाजी जी चालली तिला आमचा टोकाचा विरोध आहे. कारण की न्यायमूर्ती शिंदे समितीनंतर सुद्धा मराठ्याला काहीच मिळालं नाही. आणि आज हा GR जो काढलाय तो हैदराबाद गॅजेट म्हणजे काय? त्यामध्ये काय नावानिशिवाय कोणाची नोंद आहे का? कोणाचीही नोंद नाही. आणि हैदराबाद गॅजेट कसा समावेश करावा हे मनोज जरांगे पाटलाला माझं आव्हान आहे की हैदराबाद गॅजेटचा समावेश करून त्यातून मराठा समाजाला कसं त्यामध्ये आरक्षण द्यावं हे त्यांनी समाजाला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि ते जर सांगितलं तर मी त्यांना निश्चित त्यांचा आभार मानन. परंतु त्यांना ते माहीतच नाही. 1881 जे गॅजेट ते म्हणतात जे 84 या ठिकाणी आलं ते गॅजेट आणि त्या गॅजेटला काय नोंदी आहेत त्या मीच त्यांना सांगितल्यात. मीच त्यांना सांगितलं यामधून काय घ्यायला पाहिजे. पण ते सोडून त्यांनी त्यापासून पुढे जाऊन कुठलीही मागणी केली नाही. हैदराबाद गॅजेट लावा, सातारा गॅजेट लावा. आपल्या माहिती करता मी सांगतो मी अभ्यासक आहे हैदराबाद गॅजेटचा, सातारा गॅजेटचा माझा तेवढा अभ्यास नाही. तरी मी सांगतो हैदराबाद गॅजेटमध्ये नावानिश्चित काही नोंदी आहेत. सातारा गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये कुठलीही नावानुसार नोंद नाहीये. हैदराबाद गॅजेटमध्ये एखाद्या गावामध्ये एवढ्या नोंदी आहेत कुणब्याच्या, पण त्या कोण कुणबे आहेत याची नोंद नाही. आणि जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन जायचंय जो 2 सप्टेंबरचा शासन आदेश आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा 1967 पूर्वीचा कुणबी असल्याचा, तुमचा नातेवाईक कुणबी असल्याचा ग्रह चौकशीमध्ये कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये सिद्धच करावं लागेल.
आणि मराठवाड्यातला एकही मराठा हे सिद्ध करू शकत नाही. आणि ही मराठा समाजाबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली बेईमानी आहे. म्हणून माझं जाहीर आव्हान आहे राधाकृष्ण विखे पाटलाला की ते जे म्हणत होते की मराठा समाजाला मी ऐतिहासिक आरक्षण दिलंय, हा त्यांचा दावा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खोडून काढलाय. की त्यांनी सांगितलंय की मी सरसकट आरक्षण दिलेलं नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, हे कुणब्यांना आरक्षण दिलंय. आणि ज्या कुणब्यांना आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी सुटसुटीत पद्धत दिली. म्हणून आपल्या माध्यमातून माझं माननीय मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की राज्यातील तमाम मराठा समाजाची फसवणूक केल्याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा. आणि थोडी जरी नैतिक चाड असेल कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटलाची, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलाची, की ज्यांनी मराठा समाजासाठी प्रचंड काम केलंय, तर विखे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केली पण पहिल्या मिनिटाला राजीनामा दिला पाहिजे. नाही तर दुसरं माझं आव्हान आहे की मी मराठा आहे, असे मराठवाड्यामध्ये जे सगळे मराठा आहेत त्यापैकी एकाही मराठवाड्याचं कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन त्यांनी करून दाखवावं आणि त्याचं सर्टिफिकेट दाखवावं. विखे पाटलाचा चाकर व्हायला मी त्या दिवशीपासून तयार आहे. पण हे सगळं शासनाने फसवणूक केली की पण जरांगे पाटलांना तर ते ऍक्सेप्ट केलेलं आहे, विजय घोषित केला त्यांनी. यामध्ये भाग असा आहे की शासनाने जरांगे पाटलाची फसवणूक केली का? नाही. शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली का? निश्चित केली. जरांगे पाटील हा काय मराठा समाजाचा नेता नाहीये. अखंड मराठा समाज किंवा शिवबा म्हणून ते संघटना चालवतात आणि तिच्या माध्यमातून ते आंदोलन चालवतात. आणि आंदोलन चालवत असताना जे काही चुकीच्या पद्धतीने ते आज आंदोलन चालवतायत आणि मराठा समाजाचं नुकसान करतायत, त्यामध्ये मराठा समाजामधले जे काही घटनात्मक आवाज आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, कायदेशीरता ज्यांना माहिती आहे, वैधता ज्यांना माहिती आहे आणि बुवाबाजी ज्यांना मान्य नाही, त्या सगळ्यांना टार्गेट करण्याचं काम सूत्रबद्धरित्या मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी करतात. तुम्ही काहीच केलं नाही हा त्यांचा आरोप आहे. तुम्ही काय मिळवलं बोलण्यापर्यंत अभ्यासकांनी काय मिळवलं हे त्यांना सांगायचं असेल मग तुम्हाला, तर ज्या दिवशी या राज्यामध्ये आमच्या कोपर्डीच्या भगिनीची हे झाली त्यानंतर जे आंदोलन झालं तर जालन्यामध्ये आम्ही 15 लाख लोकांचा मोर्चा काढला होता. आणि ते आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटल्यानंतर त्या आंदोलनाचा आम्ही सगळ्या समन्वयकांनी स्वतःसाठी नाही, स्वतःचं नाव सुद्धा आम्ही त्या ठिकाणी देत नव्हतो. मराठा क्रांती मोर्चा एक आदर्श उदाहरण राज्यामध्ये नाही जगामध्ये होतं की 56 मोर्चे आम्ही शांततेने काढले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांततेने काढलं, जबाबदारीने मोर्चे काढले. आम्ही स्वतःचं नावही कुठं देत नव्हतो, कुठंही दिलं नाही, नेतृत्व कोण करते म्हणून सुद्धा सांगितलं नाही आम्ही. आणि त्यावेळेस राज्य सरकारला आम्ही वाकवलं. 2018 साली SCBCचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी जे दिलं ते मराठा क्रांती मोर्चा आणि आमच्यासारख्या ज्ञात अज्ञात शेकडो मराठा समन्वयकांमुळे दिले, हे मनोज जरांगे पाटलांनी विसरू नये. त्यानंतर ज्या काही मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या होत्या, सारथीची निर्मिती झाली ही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून झाली. आणि ज्या काही त्यावेळेस ज्या अनेक मागण्या होत्या मराठा समाजाच्या, त्या केवळ आम्ही नाव न दिलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातूनच आल्या. मनोज जरांगे पाटलासारखा आम्ही समाजाचं नेतृत्व करता असा भाऊ केला नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे काही जे काही फसवणूक झाली ही होय सरकारनं, आणि सरकारपेक्षा माझा या ठिकाणी जाहीर आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी तमाम मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. म्हणून त्यांना सरकारमध्ये राहायचा अधिकार नाही. त्यांनी जरांगे पाटलाची फसवणूक केली का? नाही. कारण माझा हाही जाहीर आरोप आहे की जो ड्राफ्ट आहे त्या ठिकाणी जे काही आमचे सहकारी डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी सांगितलंय, योगेश केदार यांनी सांगितलंय, तो ड्राफ्ट काय हे जरांगे पाटलांना आधीच माहित होतं. केवळ तो ड्राफ्ट वाचायचा आणि सरकारचा जय जयकार करून गुलाल उधळायचा, जे त्यांनी नवी मुंबईमध्ये केलं होतं. सगळे सोयऱ्याचा जो काही ड्राफ्ट आहे हा कॉन्स्टिट्युशनल नाही, लिगल नाही. कुठलंही कोर्ट या देशामध्ये किंवा घटना मातृसत्ताक पद्धतीनं तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकत नाही, पुरावा देऊ शकत नाही. हे असतानाही त्या ड्राफ्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की पॅरेंटल तुमचं म्हणजे वडिलाकडूनच तुमचा नातेसंबंध असला पाहिजे. आणि सगळ्यात भयानक गोष्ट त्या ड्राफ्टमध्ये कुठली होती की सदरील शासन आदेश हा SC ST OBC या सगळ्या समाज घटकाला लागू होईल. त्यामुळे त्या दिवशी त्याला आम्ही विरोध केला, उपोषण केलं. आणि त्यामुळे परत मनोज जरांगे पाटलाला तिथून गुलाल उधळून आल्यानंतर सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करावं लागलं. कारण की ते सरकारचा उदो करणं, गुलाल उधळून घेणं आणि मराठा समाजाची फसवणूक करणं हे सातत्यानं काम करतायत. आणि मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, आज विषय कुठला आहे मराठा समाज समोर? EWSचं आरक्षण टिकलं पाहिजे. तो कायदा आहे, शासन आदेश हा कायदा नाही.
ईडब्ल्यूएसचं आरक्षण टिकलं पाहिजे. ईडब्ल्यूएसचं एससीबीसीचं आरक्षण राज्यामध्ये लागू झाल्यामुळं ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे निघून गेलंय त्या संदर्भात शासनाला भूमिका घ्यायला लावली पाहिजे आणि ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं पाहिजे. दुसरा एक भाग या ठिकाणी सांगतो, केवळ माझ्या पिटिशनमुळं ॲडव्होकेट तळेकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयामध्ये मी जी पिटिशन केली होती त्या पिटिशनमध्ये ह्या राज्यामध्ये ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू झालं. नाही तर एससीबीसीचं जे आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलं होतं त्यानंतर 2 आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणून ईडब्ल्यूएसचं आरक्षण राज्यातून उडवलं होतं. 5/5/2020 साली सर्वोच्च न्यायालयानं एससीबीसीचं आरक्षण रद्द केलं तरीही राज्य सरकारनं ईडब्ल्यूएसचं आरक्षण लागू केलं नव्हतं, कारण राज्य सरकारमध्ये ती हिंमत होत नव्हती की मराठा समाज अंगावर येईल. मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो, ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्या मार्फत मी याचिका दाखल केली आणि मी याचिका दाखल केल्यानंतर पहिल्या सुनावणीमध्ये तत्कालीन राज्य सरकारनं ॲफिडेव्हिट दाखल केलं, होय आम्ही ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करतो. तर माझा दावा आहे त्या राज्यामध्ये जे ईडब्ल्यूएस आरक्षण लागू केलं होतं ते डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या पिटिशनमध्ये लागू केलं होतं आणि संपूर्ण समाजासाठी लागू केलं होतं. अशा 8,000 लोकांना कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन लागू करण्यासाठी नाही आणि मराठा समाजाचे करोडो लोक रस्त्यावर आणण्यासाठी सुद्धा मला त्याची गरज पडली नव्हती. मला एक विचारायचं की एकतर तुम्ही सरकारने फसवलं नाही म्हणतात, मग सरकार आणि मनोज जरांगे पाटील दोघांनी फसवलं समाजात? निश्चित सगळे सोयरेची जी फसवणूक सरकारने केली होती मराठा समाजाची किंवा काल जी मराठा समाजाची 2 सप्टेंबर रोजीच्या हा जो काही शासन आदेश आहे मुख्यमंत्र्यांनी अतिशय योग्यरित्या त्या ठिकाणी सांगितलंय, हा पुराव्याचा शासन आदेश आहे की ज्यांना 1967 पूर्वीच्या नोंदी आहेत त्या मिळत नाहीत त्यांचे पुरावे सुटसुटीत करण्याचं काम केलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय आणि हे असताना सुद्धा, हे माहीत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी गुलाल उधळला. त्या दोन्ही प्रकरणामध्ये मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम आणि सत्य परिस्थिती मराठा समाजासमोर न येण्यासाठी जे कोणी अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनीच त्या ठिकाणी आझाद मैदानावर बोलवलं होतं. मला बोलवलं असताना सुद्धा मी आंतरवाली सराटीतही गेलो नाही आणि मी आझाद मैदानावर गेलो नाही हे राज्यातील लोकांना मी सुस्पष्ट सांगतो. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील सरकारबरोबर आधीच त्या ठिकाणी ड्राफ्ट फायनल करतात आणि नंतर त्या ठिकाणी अभ्यासकाला बोलवतात, वकिलाला बोलवतात आणि चर्चा करण्याचं नाटक करतात आणि समाजामध्ये फसवण्याचं काम करतात. ह्या दोन्ही सगळे सोयऱ्याचा शासन आदेश असेल किंवा कालचा शासन असेल, ह्या दोन्ही शासन आदेशामुळे मनोज जरांगे पाटलांनी जे काही शासनाने फसवणूक केली यामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे. म्हणून यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, या प्रकारे ओबीसीतून आरक्षणाची मागणी, जी मूळ आरक्षणाची मागणी, तिला डायव्हर्ट करण्यासाठी का किंवा कुठला राजकीय आकांक्षेपोटी का कुठला एजेंडा हाकण्यासाठी आहे का? नाही, आपण मराठा समाजासाठी काहीतरी करतोय आणि हे आंदोलन दुसऱ्याच्या हातात जायला नाही पाहिजे आणि दुसरे कुणी अभ्यासक आहेत. आता मुळामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीमध्ये गेलं पाहिजे ही जी मोहीम आहे आणि ही जी काही चळवळ आहे ती आमचे औरंगाबादचे सहकारी किशोर चव्हाण आणि राजेंद्र दाते पाटील यांची. त्यांच्याबरोबर त्यांना मदतीसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती आणि किशोर चव्हाण जी चर्चा झाली आमची पहिल्या टप्प्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला, आम्ही सगळे एकत्र होतो की मराठा समाजाला आंदोलनामध्ये आता काय घेतलं पाहिजे. तर त्यावेळेस हा विषय घेतला पाहिजे कारण आरक्षणाचा विषय हा फक्त मराठवाड्याचाच आहे हे त्या ठिकाणी आमच्या लक्षात आलं आणि ते पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय घेऊ असं आमचं ठरलं आणि त्यामुळं मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबी आहे का? तर निश्चित आहे, पण तो कसा आहे ते मनोज जरांगे पाटलाचा त्याचा अभ्यास नाही. त्यांनी किशोर चव्हाण असतील, राजेंद्र दाते पाटील असतील, इतर जे सगळे अभ्यासक आहेत यांना बाजूला सारलं. त्यामुळे त्यांना नेमकं आजही सांगता येत नाही. आणि 2081चा हैदराबाद गॅजेट, 84चं गॅजेट, 2001चं गॅजेट का 2021चं गॅजेट, यामध्ये त्यांचं सगळं या ठिकाणी त्यांचा वैचारिक गोंधळ उडून गेलेला आहे. कारण त्या ठिकाणी कायद्याचा अभ्यास त्यांचा नाही आणि कुणाकडून समजून घेण्याला ते तयार नाहीत. ज्या पद्धतीनं त्यांनी सध्या भूमिका घेतलेली आहे, मी अभ्यासकाचं ऐकणार नाही, वकिलाचं ऐकणार नाही आणि सरकारमधील जे काही मिडलमॅन आहेत त्या मिडलमॅन बरोबर बसून ते या ठिकाणी एक शासन आदेश तयार करतात. जो काही नवी मुंबईमध्ये शासन आदेश तयार केला होता सगळे सोयऱ्याचा,
तत्कालीन सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्याबरोबर त्यांनी केला होता आणि त्या माध्यमातून मराठा समाजाची फसवणूक झाली. आणि कालचाही जो शासन आदेश आहे हा अशाच पद्धतीने काढला होता की सरकारला यामधून सूट पाहिजे होती आणि मराठा समाजासाठी मी खूप काय करतोय म्हणून हे आंदोलन माझ्याच हातात राहिलं पाहिजे हा मनोज जरांगे पाटलाचा आग्रह आहे. त्यामुळे ते सातत्यानं अशी भूमिका घेतात जी मराठा समाजाच्या हिताची नाही आणि हैदराबाद गॅजेट त्यांना कळलेलंच नाही. कुठेतरी हे आंदोलन व्यक्ती केंद्रित करून सरकारसाठी फायद्याचे आहे? निश्चित मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन उभं राहिलं नाही किंवा मनोज जरांगे पाटलाला सपोर्ट देऊन जर उभं केलं नाही तर देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये 3 महिने सुद्धा मुख्यमंत्री राहू शकत नाहीत. मनोज जरांगे पाटलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, आरक्षण जे मिळणार आहे हे वैधानिक पद्धतीनं, कायद्याच्या पद्धतीनं, घटनेप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निवाडे आहेत त्यामधूनच मिळणार आहे. कारण हे कुणबी प्रमाणपत्र जे मराठवाड्याला मिळालेत ते 1967च्या पूर्वीच्या नोंदीचा जो कायदा आहे त्याप्रमाणे मिळालेत. तत्कालीन सरकारने काही वेगळा कायदा केला होता का? बिलकुल नाही. फक्त त्या नोंदी शोधण्याचं काम सरकारने केलं. पण तरीही वैयक्तिक जोपर्यंत मी अर्ज करत नाही मला कुठलंही कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांना जर या राज्यामध्ये नेतृत्व करायचंय तर कुणीतरी एक मराठा समाजाच्या माणसाने, मराठा समाज हा गावगाव पसरलेला समाज आहे, ह्या राज्यातला मेजर समाज आहे, ह्या समाजानं सातत्यानं शिवाय दिल्याशिवाय फडणवीसाची लिडरशिप उभी राहत नाही. म्हणून राज्यातले जे काही सगळे मराठा समाजातले नेते आहेत यांना कमी करण्याचं, सातत्यानं शिवाय देण्याचं, त्यांचं जे काही समाजामध्ये योगदान आहे गेल्या 70 वर्षापासून, शरद पवार साहेबांचं योगदान नाही का? एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान नाही का? किंवा इतर जे मुख्यमंत्री झाले, विलासराव देशमुख असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, यांचं योगदान नाही का? निश्चित योगदान आहे. परंतु हे योगदान असताना सुद्धा जर एखाद्या मायनॉरिटीच्या माणसाला आपण सातत्यानं शिवाय दिल्या त्याचं नेतृत्व उभं राहतं. आणि फडणवीसाचं नेतृत्व जे उभं राहिलं गेल्या काही वर्षामध्ये आणि ठळकपणे गेल्या 2.5 वर्षामध्ये, तर त्याचे जे पूर्ण श्रेय आहे हे मनोज जरांगे पाटलाचं आहे. कारण हे उभं राहिल्यामुळं त्या ठिकाणी जो काही त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये एक चर्चा चालवली जाते की बघा मराठा समाज फडणवीसच्या माग आहे आणि फडणवीस ठामपणे उभे आहेत. त्यामुळे राज्यातला जो इतर समाज आहे हा मराठा समाजाच्या विरोधात गेला, जे यापूर्वी कधी नव्हतं. मराठा तो जो छत्रपती शिवाजी महाराजाच्या जी काही घालून दिलेल्या 18 पगड जातीला एकत्र घेऊन जाणं, तो मराठा समाज, आणि त्या मराठा समाजाला आता समाजातून वेगळं पडण्याचं काम, हळूहळू त्याला मायनॉरिटीमध्ये नेण्याचं काम जो RSSचा अजेंडा आहे त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील तो अजेंडा चालवत आहेत. एकनाथ शिंदे असतील, छगनराव भुजबळ असतील किंवा ओबीसी समाजाचे इतर नेते असतील, यांना सातत्यानं वैयक्तिक शिवाय देतात ते, आणि त्यातून इतर समाज एकवटतोय आणि मराठा समाज हा एकटा पडत चाललाय राज्यामध्ये आणि मराठा समाजाला त्यातून काही मिळत नाही. ह्या शासनादेशातून मराठा समाजाला काहीच मिळालं नाही. पण तेच देवेंद्र फडणवीसांनी संविधान चौकामध्ये नागपूरला ओबीसी महासंघाचं आंदोलन बसवलं आणि त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून टाकल्या, ज्या मागण्या समाजाच्या प्रचंड हिताच्या आहेत. त्याबद्दल मी काल बबनराव तायवाडेचं अभिनंदन केलंय की त्यांनी जे आंदोलन केलं, मराठ्यांची भीती दाखवून ओबीसीच्या ताटामध्ये जास्तीत जास्त उभी करणं. आणि एक क्षण असा आला होता की राज्याच्या राजकारणातून छगन संपले होते त्यांच्याच कर्तृत्वानं, पण मनोज जरांगे पाटलांना शिवाय दिल्यामुळं भुजबळ उभे राहिले आणि भुजबळाचं नेतृत्व राहिलं. हे जे काही नेतृत्व आहेत, भुजबळ असतील किंवा फडणवीस असतील, हे जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे उभं राहतात. म्हणून याच्या मागे जी ताकद आहे ही फडणवीसाची ताकद आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. हे होते डॉक्टर संजय लाखे पाटील. मराठा आंदोलन किंवा मराठा चळवळीसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांच्या या दाव्यानंतर त्यांनी सरकार आणि मनोज जरांगे यांची कुठेतरी मिलीभगत आहेत अशाच प्रकारचा त्यांचा आरोप आहे आणि त्यातूनच कुठेतरी सामाजिक वातावरण देखील दूषित होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.